नमस्कार. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आषाढी एकादशी आहे, तर सगळ्यांचा उपवास असेल. तर आज मी त्याच्यासाठी भगर आणि साबुदाण्याचे मेंदू वडे बनवले, उपवासाला चालतील असे. तर कसे झालेत बघा, सेम मेंदू वडे वाटतात ना उडदाचे. तर आता आपण त्याची कृती बघूया, मी कशाप्रमाणे बनवले. तर मी पाव किलो भगर घेतली आणि 4 चमचे मी साबुदाणा घेतले, म्हणजे अंदाजेच साबुदाणे घेतले मी, आणि ते एकत्र भाजून घेतलं कढईत. चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, थोडासा कलर चेंज होते त्याचा, जास्त करपवायचं नाही आहे ते, नाही तर कडवट चव येते. फक्त असं गुलाबी कलर येईपर्यंत चांगलं परतवायचं आहे, म्हणजे त्याच्यातला जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो आणि मग खायला पण चांगले लागतात. त्याच्यासाठी मी आता हे चांगलं भाजून घेतलं. आता हे झालं आहे भाजून. आता गॅस बंद केला तरी थोडंसं हे चमचा हलवत राहायचं त्याच्यामध्ये, नाहीतर करपू शकतं ते. तर आता हे पूर्णपणे थंड झालं की मग ह्याची मिक्सरला पावडर करून घ्यायची आपल्याला. आता हे थंड झालं, आता मी ह्याची पावडर करून घेतली. ही पावडर बघा अशी झाली, एकदम बारीक. जाडसर वाटली तर तुम्ही चाळून घेऊ शकता. त्याच्यासाठी मी हिरवी मिरची आणि ह्याची जिऱ्याची पेस्ट करून घेतली आणि 2 उकडलेले बटाटे घेतले आणि शेंगदाण्याचा कूट. तर आता ह्याच्यामध्ये हे बटाटे सगळे कुस्करून घेऊया आपण उकडलेले, आणि त्याच्यामध्ये ती मिरचीची पेस्ट, जिऱ्याची पेस्ट ती टाकायची. तिखटाप्रमाणे तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे. मी 2 चमचे घेतले मी ती पेस्ट, आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलेलं मी तेच घेतलं. आणि आता उपवासाचे जे मीठ असतं आपलं पिंक सॉल्ट ते घेतलं मी, आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे बटाट्यामुळे ते मिळून येतं, तरी पण तुम्हाला असं वाटलं गरज थोडंसं किंचित पाणी टाकू शकता. आणि मी ह्याच्यात 2 चमचे 2 छोटे पळ्या आहेत माझ्याकडे, ती छोटी पळी मी 2 चमचे असे दही पण घेतलेलं, तर ते सांगायचंच विसरली दह्याचं. तर मी 2 छोट्या पळ्या दही टाकलं, आणि किंचित मला असं कोरडं वाटायला लागलं, त्याच्यामुळे मी थोडंसं, म्हणजे जास्त नाही, किंचितच पाणी घेतलेलं गरम, थोडंसं शिंपडलं त्याच्यावर, म्हणजे ते वडे बनायला थोडी मदत होते. किंचितच मी पाणी घेतलं, जास्त पाणी घेतलंच नाही आहे. आता हे चांगलं मळून घ्यायचं, एकदम सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं, एक डो बनवून घ्यायचा त्याचा. आणि आता त्याला आपण आता गोळे घेऊन ते मेंदूवड्याचा आकार द्यायचा. सहज बनतात त्याचे गोळे, ते मेंदूवडे. त्याला काही जास्त हे नाही लागत, हे बघायला लगेच इझी होतं ते. फक्त ते वरीचं पीठ असल्यामुळे थोडंसं असं भाकरी कशी आपली हे होते, भेगा पडतात, त्याप्रमाणे थोडंसं ह्याला होतं, पण पाण्याचा हात घेऊन हे केलं ना की होतं बरोबर. तर हे माझं झालं आहे बरोबर. बटाट्यामुळे वगैरे बाइंडिंग बनते त्याची चांगली. बघा थोडंसं ते असं भेगा पडल्यासारखं होतं, पण नंतर बरोबर होतं ते. हाताने दाबलं ना की बनतात चांगले. हे माझे झाले चांगले बनवून तयार आहेत. आता फ्राय करायचे आहेत आपल्याला. हे आता गरम तेलात फ्राय करून घ्यायचे. तेल गरम करून घेतले मी कढईत. आता हे फ्राय करूया. एकदम सेम मेंदू वड्यासारखेच दिसतात हे फ्राय झाल्यावर, पण कलर पण छान येतो याला मस्त, आणि खायला पण चांगलं लागेल. हे साबुदाणा खिचडीचा. आता मी हे सांबार बनवून घेते. त्याच्यासाठी मी 1 चमचा तेल कढईत गरम करून घेतलं आणि उकडलेला बटाटा टाकला. आणि माझ्याकडे मिरचीचं, फक्त लाल मिरचीचं पावडर होती, उपवासाला चालते ती,
ती टाकली आणि जिऱ्याची मी फोडणी दिलेली. आणि आता हे मी ओलं खोबरं आणि शेंगदाण्याची ना मी वाटण करून घेतलं, ते मी ह्याच्यामध्ये टाकलं सांबारमध्ये. ते म्हणजे सांबारचीच ग्रेव्ही, आता त्याचीच ग्रेव्ही आहे, ओलं खोबरं आणि शेंगदाण्याची. बघा झालं आहे आता मस्त सांबार रेडी आहे आपलं बटाटा टाकून. छान लागतं हे त्याच्याबरोबर, वरीचे जे मेंदूवडे आहेत ना त्याच्याबरोबर चांगलं लागतं खायला. आणि मी ना आता ही साबुदाण्याची खीर बनवून घेते. त्याच्यासाठी मी 1 चमचा तूप टाकते कढईमध्ये. कढई गरम झालेली आहे, तूप टाकलं 1 चमचा. आणि ना आता थोडंसं किंचितच, म्हणजे 2 माणसं खातील अशी तेवढीच खीर बनवणार आहे मी. तर त्याच्यासाठी मी 2 ते 3 चमचे मी साबुदाणा टाकला आणि तो चांगला तुपामध्ये परतवून घेतला आहे. आता साबुदाणा मी टाकते आहे ह्याच्यामध्ये आणि आता तो परतवून घ्यायचा आहे तुपात. आणि मग लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. म्हशीचं दूध घेतलं आहे मी, फुल फॅटचं, ते टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये. ते जास्त साबुदाणा घेतलाच नाही आहे मी, कारण खूप घट्ट होते ही खीर, म्हणून साबुदाणा थोडासाच वापरायचा आपल्याला. आता हे मिक्स करून घेऊया. खूप घट्ट झालेली खीर, एकदम मस्त बासुंदीसारखी झालेली. साखर पण मी एकदम कमीच वापरली ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया. आता साखर टाकते मी. साखर मी फक्त 3च चमचे वापरले ह्याच्यामध्ये. 3 चमचे मी साखर टाकली आहे. आता साखर मिक्स करून घ्यायची. आणि मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकले, काजू, बदाम आणि पिस्ता आहे ना मी बारीक असे कुटून घेतले खलबत्त्यामध्ये. जास्त बारीक पावडर नाही केले, असे जाडसरच ठेवले, जरा खाताना दाताखाली येतात ना तर चांगले लागतात खिरीमध्ये. तर मी आता हे आणि हा थोडंसं दूध अजून टाकलं मी, दाटपणा आलेला खिरीला त्याच्यामुळे. आता दूध नाही टाकायचं, आता बस. आता हे एवढंच, याच्यामध्ये भरपूर थिकनेसपणा येतो खिरीला. साबुदाणा एकदम ट्रान्सफर झाला, म्हणजे तो शिजला आहे आपला साबुदाणा. आता हे मी जे ड्रायफ्रूट घेतलेले ना, काजू, बदाम आणि पिस्ता, खलबत्त्यात बारीक कुटून घेतले, जाडसरच ठेवलेले, जास्त बारीक नाही पावडर केले. आणि ते आता ह्याच्यात टाकले. छान दिसते मग खीर आपली, कलर येतो तिला मस्त. दाटपणा यायला लागला आता खिरीला. आता आपण ती काढून घेऊया. आता आपलं सगळं तयार आहे. हे साबुदाणा आणि वरीचे मेंदूवडे ते आपण सर्व केलेत डिशमध्ये. आणि आता आपण गरम गरम सांबार बटाट्याचा तो पण सर्व करूया वाटीत. हे बघा मस्त कलर आला, छान घट्ट पण झाला आहे. तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली तर कमेंट करून सांगा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला साबुदाण्याची खीर एकदम घट्ट झाली आहे. आता आपण वडा तोडून बघूया कसं झालं आहे ते. वडा मस्त झाला आहे, आतून खुसखुशीत, कुरकुरीत, वरून एकदम कुरकुरीत झालेला. आणि ती चटणी केली मी खोबरं आणि मिरची टाकली, म्हणून ती सफेद कलर आला आहे. कारण कोथिंबीर आपण ह्याला वापरली नाही, उपवासाला चालत नाही ना, त्याच्यामुळे मी चटणीला कोथिंबीर नाही वापरली. तुम्हाला कशी वाटली डिश सांगा. सांबार पण बघा मस्त कलर आला आहे सांबारला. सांबारवर मेंदू वडा खा. थँक्यू.